काँग्रेसचं नेतृत्व हे निवडून आलेल्या खासदारांना आमदारांना सांभाळण्याकरता योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जी पक्षाच्या थाप असते, पक्षाची पाठीवर हात ठेवावा लागतो पक्षाने, तर त्यांच्याकडे खासदार आणि आमदाराकडे दुर्लक्ष आहे काँग्रेस पक्षाचं, त्यांच्या नेतृत्वाचं. काही लोक अस्वस्थ आहे. तर पुढे बघू काय होतं. यावरती काउंटर संजय राऊत असं म्हणतात की यंत्रणा त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ऑपरेशन लोटस सारखं ते काही करू शकतात. नाही, त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे. आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही. आम्ही कधी ऑपरेशनमध्ये पडतही नाही. आणि ईडी सीबीआयचा नेहमीचा त्यांचा रोना आहे हा. आम्ही कधी ईडी सीबीआयकडे गेलोही नाही, कधी आमचा त्याचा संबंधही नाही. तपास यंत्रणा आपलं काम वेगळं करतात. पण आपलं अपयश म्हणजे महाविकास आघाडीचं अपयश काय आहे की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही. त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत. ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही, आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही, आम्हाला विकासाचे कामं करण्याकरता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही, किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना, तो काही आधार मिळत नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत. काही नावं कळतील का सर? किती संख्या आहे साधारणतः? कुठल्या पक्षातील ऑपरेशन लोटस किती मोठं असेल? वैयक्तिक संपर्कामध्ये नेमकी काय कारणं त्यांनी सांगितली पक्ष सोडण्यामागे? नाही, महाविकास आघाडीमधल्या सर्वच पक्षामध्ये ही अस्वस्थता आहे की निवडून आल्यावर जे जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात कामे करावे लागतात किंवा त्यांच्या मतदारसंघात जनतेला न्याय द्यावा लागतो, त्याकरता जे पाठबळ लागतं पक्ष म्हणून, ते पाठबळ त्यांना मिळत नाही. एकदा निवडून आले जनप्रतिनिधी की त्यांना कोणी 5 वर्ष विचारत नाही. काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये ही परिस्थिती आहे. त्यांच्या बैठका होत नाही, त्यांचा काय स्थिती आहे त्यांच्या मतदारसंघात कोणी त्यांना विचारायला तयार नाही. त्यामुळे अस्वस्थ आहेत. अनेक मोठे लोक आहेत अस्वस्थ. काही लोक तर त्या ठिकाणी पक्षावर प्रचंड नाराज आहे, नेतृत्वावर नाराज आहे. दिल्लीला त्यांना कोणी विचारत नाही, महाराष्ट्रातही कोणी विचारत नाही. त्यामुळे अस्वस्थता आहे काँग्रेस पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये. म्हणून तर नाही थांबत आहे, कारण त्यांच्यापैकी कोणाला तुम्हाला मंत्रिपद काहीच संबंध नाही, काहीच संबंध नाही आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि याचा काही संबंध नाही. सर, राजीनामा द्यायची त्यांनी तयारी दाखवली का? दुसरी गोष्ट, राजीनामा दिला तर कमळ चिन्हावरती निवडून येऊ शकतात पुन्हा एक खासदार? आमच्याकडे कुणी आलं तर आमचा पक्ष हा स्वागतच करतो. त्यांना आता लढायचं की लढवायचं हा विचार आज नाहीच आहे, कारण आजची ती काही परिस्थिती नाही आहे. पण जेव्हा जेव्हा कोणी आमच्या पक्षामध्ये येतं किंवा येणार आहे, जे अस्वस्थ आहे, त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यांच्या मतदारसंघात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहे, त्या लोकांना तर वाटतं की बाबा आम्हाला विकसित भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. काही लोकांना असं वाटतं विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा देशाचा क्रमांक 1 राज्य होत आहे, त्याकरता आम्हाला देवेंद्रजीला साथ द्यायची आहे. मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचा संकल्प झाला आहे, त्याकरता आम्हाला साथ द्यायची आहे. काही जनप्रतिनिधीला असं वाटतं, त्यामुळं काही जनप्रतिनिधी मोदींच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी साथ देण्याकरता चर्चा करतात आहे. तर मला असं वाटतं काही आज काही याच्यावर बोलणं काही योग्य नाही. सर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दलचं वक्तव्य जे आहे ते गोपीचंद पडळकर यांनी केलं, त्यामुळे थोडीशी नाराजी जी आहे ते भाजपबद्दल पक्षाची नेमकी भूमिका काय? शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत. त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे. पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही. आम्ही जे या पद्धतीचं वक्तव्य करतायत त्यांना योग्य समज देऊ. पण पवार साहेबाबद्दल सन्माननीय या लोकांबद्दल कोणत्याही पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, या राज्याला ज्यांचं नेतृत्व लाभलं आहे
अशा कुठल्याही पक्षातल्या नेत्यावर आमच्या पक्षातल्या लोकांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे यावर आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत आणि हे पक्षाला काही मान्य नाही आहे. समज दिली जाईल का पडळकरांना? कारण स्वतः फडणवीस विधानसभेमध्ये स्टेटमेंट करतात प्रकृती दूर करायला हवी आणि अशा प्रकारची वक्तव्य केली जातात. नाही, हे फक्त तो मान्यच नाही पक्षाला. सन्माननीय शरद पवार साहेबाबद्दल जे बोललं गेलं ते पक्षाला मान्य नाही आहे आणि योग्य पद्धतीने आम्ही त्याची दखल घेतली आहे. खरं तर कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याबद्दल निंदाजनक वक्तव्य काही पक्षाला आम्हाला मान्य होत नाही आणि त्याबद्दल दखल आम्ही घेतली आहे. सर, खरं तर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. आज महायुतीचे प्रमुख नेते दिल्लीत जात आहेत, तुम्ही देखील जाताय. नेमके आज फायनल होईल का सगळं? मंत्रिमंडळाचा पूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्याचा आहे, पण माननीय मुख्यमंत्री आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलतील आणि आमच्या केंद्रीय नेतृत्व असेल, एकनाथजी असेल, अजितदादा असेल, या सर्वांशी बोलून माननीय देवेंद्रजी योग्य निर्णय करतील. त्यांचा काल तुम्ही एकनाथ शिंदेची भेट घेतली रात्री. काय एकंदरीत जी चर्चा राजकीय होता सुरू आहे की शिवसेनेमुळे विलंब होत आहे, आता तरी नाराजी दूर झालेली आहे, खाते वाटपाचा तिढा सुटलेला आहे. कुठेतरी ग्रह खात्यावरती ते अजूनही अडून बसले. एकनाथ शिंदेजी शिवसेनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे. महायुती आहे. दोन अध्यक्षांनी भेटणे त्यात काही गैर नाही आहे. आम्ही रोजच भेटत असतो. मला वाटलं काल की एकनाथजीकडे आम्ही चहा घ्यायला गेलो पाहिजे. मी त्यांना फोन केला की मला यायचं आहे तुमच्याकडे. तर त्यांनी काल मला खूप वेळ दिला आणि आम्ही दोघांनी खूप चर्चा केली. शेवटी राज्याच्या विकासाकरता आमची महायुती आणि तीनही पक्ष, शेवटी सरकारची जबाबदारी आहे विकास करायची, पण पक्ष म्हणून आमची काही जबाबदारी आहे की जे सरकार आलं आहे त्या सरकारकडनं तिन्ही पक्षाचा अजेंडा आहे. तिन्ही पक्षांनी आपापले जाहीरनामे दिले आहे, तिन्ही पक्षांनी मॅनिफेस्टो दिले आहे. काही आमचा कॉमन मॅनिफेस्टो आहे, पण 14 कोटी जनतेच्या विकासाकरता या राज्यामध्ये शिवसेनेची भूमिका, राष्ट्रवादीची भूमिका, आमची भूमिका एकत्रितपणे सरकारमध्ये गेली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही एक समन्वय करणार आहोत. राज्यात कुठेतरी राज्याचा मी अध्यक्ष आहेत आणि अजितदादा आहेत, तिकडे एकनाथजी आहे. आम्ही एक समन्वय करणार आहे पक्षाचाही आणि पक्षाची समन्वय समिती आणि सरकारमध्येही समन्वय, ज्यातून आपल्याला आपले तिघाची मॅनिफेस्टो पूर्ण करता येईल, जाहीरनामे पूर्ण करता येईल, जनतेला न्याय देता येईल. 14 कोटी जनता ही न्यायाची प्रतीक्षा करतं. म्हणजे जे काही झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेचे प्रश्न आहेत आणि आमचा अजेंडा आहे तो आम्ही पूर्ण करू. काल बांगलादेश संदर्भामध्ये आंदोलन आहे सगळीकडे पाहायला मिळालं. दुसरीकडे पुण्यामध्ये रोहिंगे स्वतःचं घर बांधतायत, 500 रुपयामध्ये आधार कार्ड मिळत आहे. कसं बघताय सगळं? नाही, मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये घुसखोरी सुरू आहे. माननीय मुख्यमंत्र्यांची दखल घेत आहे आणि बांगलादेशी हिंदूसोबत देशातला हिंदू, जगातला हिंदू उभा झाला आहे आणि आमची स्पष्ट भूमिका आहे की बांगलादेशी हिंदूवर जे त्या ठिकाणी अत्याचार सुरू आहे, अन्याय सुरू आहे, त्यावर आमचं केंद्र सरकारही लक्ष देऊन आहे. आम्ही सुद्धा तीव्र पद्धतीने रस्त्यावर उतरलेलो आहोत, हिंदू समाजही उतरलेला आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं यातनं देशातला आणि जगातला हिंदू समाज हा बांगलादेशी हिंदू समाजासोबत उभा राहून यानंतर तिथे अन्याय होणार नाही याकरता संपूर्ण देश आणि विश्वातले सर्व हिंदू बांगलादेशी हिंदूच्या पाठीशी उभे झाले आहेत. सागर मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत अशी माहिती मिळते आहे. एकूणच मंत्रिमंडळ ठरलेलं आहे का? आज उपमुख्यमंत्री पण जाणार आहेत का? मुख्यमंत्री तुम्ही जाताय, उपमुख्यमंत्री पण जाणार आहेत? नाही, मला असं वाटतं की आमच्या पक्षाची अंतर्गत बैठक आहे. देवेंद्रजी मी जातो आहेत, पण अजितदादा त्यांच्याकडे देवेंद्रजीकडे जाणारच आहे, कारण ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या विषयावर बसत असतात. त्यामुळे त्यांची काही चर्चा असेल त्याबद्दल मला माहिती नाही. नाना पटोले यांनी भेट दिली. एकंदरीतच विरोधकांकडून मार्कडवाडी प्रकरण किंवा एकंदरीतच या ईव्हीएम संदर्भात पेटवलं जातं का हे प्रकरण? मार्कडवाडीमध्ये 4 निवडणुकामध्ये कसं कसं मतदान झालं यापूर्वी मी सांगितलं आहे. आता उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना मतं मागण्याकरता काही तर लागेल. महाविकास आघाडीला मतं मागण्याकरता ग्राउंड तयार करताय आणि ईव्हीएमवर बोलून खोटाडेपणा करतायत. नाना पटोलेजींनी आपल्या मतदारसंघात जर बघितलं तर तिथे कळेल त्यांना की त्यांचे बूथ का मागे आहे, ते का मागं पडले आहे. आता बघा, नाना पटोलेजीला पहिला प्रश्न माझा आहे की त्यांचे निवडणूक प्रमुख, नाना पटोलेंचे निवडणूक प्रमुख, त्यांचे इलेक्शन एजंट
अनिल वळपल्लीवार हे हायकोर्टमध्ये गेले की मोदी सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि 12 योजना शेतकऱ्याला वीज बिल माफी या योजना बंद केल्या पाहिजे. तर नाना पटोलेचे अधिकृत इलेक्शन एजंट जर कोर्टात जात असतील योजना बंद करण्याकरता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता, जनता धडा शिकवणार नाही, त्यांना जनता मतं देईल. त्यांची योजना बंद करण्याकरता नाना पटोलेचे निवडणूक प्रतिनिधी कोर्टात गेले. मग काय महाविकास आघाडीला लोक सोडतील? ते बघितलं पाहिजे नाना पटोलेंनी की मी मागे का पडलो. मार्कडवाडीमध्ये जाऊन फेक नॅरेटिव्ह तयार करण्याची योजना ठीक आहे, ते तर प्रदर्शन आहे, पण वस्तुस्थितीचा विचार केला पाहिजे. नाना पटोले मागे का पडले, काँग्रेस मागे का पडली, विदर्भात काँग्रेस का इतकी पिछाडली. यांनी आपला इलेक्शन एजंट नाना पटोलेंचा इलेक्शन एजंट हा कोर्टात गेला. आणि त्यामुळे मला असं वाटतं निवडणुकीच्या जे निकाल आले त्यावर चिंतन करून काय शिकलं पाहिजे आणि त्यातून पुढं तयारी केली पाहिजे. जसं आम्ही लोकसभेत आम्ही कमी पडलो, 2 लक्ष मतं आम्हाला कमी भेटले महाविकास आघाडीच्या, तर आम्ही तयारी केली. आम्ही जिथे आमचे बूथ मागे होते त्या बूथवर आम्ही प्रवास केला. त्या ठिकाणी आम्ही जनतेला विनंती केली की मोदींच्या निवडणुकीमध्ये जे जनता मतदानाला गेली नाही त्यांना आम्ही घरोघरी गेलो, घर चलो अभियान केलं. आम्ही मतदान करण्याकरता लोकांना विनंती केली. आम्ही 32-33 मुद्द्यावर काम केलं. माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही संघटनेमध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीची बांधणी झाली. आमचे सर्व अमितभाई असतील, नड्डाजी असतील, आमचे योगीजी असतील, साऱ्या लोकांनी प्रयत्न केले. शेवटी जनतेला यांनी काय केलं निवडणुकीमध्ये, महाविकास आघाडीने निवडणुकीमध्ये त्यांच्यामध्ये एकमत नव्हतं. निवडणुकीचे उमेदवार ठरवताना एक वाक्यता नव्हती. त्यांच्या 50 चुका आहेत निवडणूक लढण्याच्या. त्या चुकांना शोधता भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याकरता ईव्हीएमवर दोष देणे. जर असे दोष देत राहिले ईव्हीएमला तर पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकामध्ये जमानती वाचणार नाही. त्यांच्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कार्यकर्त्याच्या निवडणुकीत जर नेते असे वागले तर लोक काय सोडतील. म्हणजे लोकांनी दिलेलं बहुमत त्याचा अपमान करतायत. 3,11 लाख लोकांनी महायुतीला मतदान केलं, याचा अपमान आहे. याचा अपमान आहे. नाना पटोलेंनी स्वतःचं मतदान ईव्हीएमवर केलं आहे. नाना पटोलेंनी हे जे बोलतात आहे शरद पवार साहेब किंवा नाना पटोले यांना जर ईव्हीएमवर त्या ठिकाणी विश्वास नव्हता का मतदानाला गेले, का तुम्ही मतदान केलं? तुम्हाला विश्वास नाही ना, मग तेव्हा का आक्षेप घेतला नाही हे मतदान मी केलं आहे, हे माझं मतदान चुकलं आहे, तेव्हा ईव्हीएमवर का आक्षेप घेतला नाही? मतदानाच्या दिवशी आक्षेप का नाही घेतला? तुम्ही स्वतः मतदान केला, तुमचं मतदान तुम्हाला मिळालं, तुमच्याकडे त्याची नोंद आहे, तुम्हाला ते माहिती आहे मी मतदान केलं आहे. आणि आता तुम्ही निवडणूक झाल्यानंतर मतदानाच्या दिवशी हा आक्षेप का नाही घेतला माझं मतदान चुकलं? हे खोटारडेपणा आहे. हा खोटारडेपणा बंद केला पाहिजे. याचा जनता पुन्हा लथाड आहे, जनता मार देईल. मला वाटतं की मार्कडवाडी प्रकरणामध्ये याआधीच आम्ही बोललो. निवडणूक आयोगावरती ते कापर फोडत आहेत आणि आता त्यांनी प्रतिक्रिया दिली की आम्ही आता न्यायालयात पण धाव घेतोय कारण आम्हाला निवडणूक आयोग कुठल्याही न्यायाच्या. माननीय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच ईव्हीएम बद्दल सारे निकाल दिले आहेत. अनेक प्रकरणात निकाल दिले. आताही त्यांना लथाडलेलं आहे की आणि स्पष्ट सांगितलं आयोगाने, सर्वोच्च न्यायालयाने की जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे, जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा पूजा करता. ईव्हीएमने जिंकवलं, काय जल्लोष केला? 31 खासदार निवडून आले, महाराष्ट्रभर जल्लोष केला त्यांनी. रॅल्याच्या रॅल्या काढल्या, उद्धव ठाकरे साहेबांनी रॅल्या काढल्या पाकिस्तानचा झेंडा घेऊन. परभणीमध्ये आणि धाराशिवमध्ये पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाशिकमध्ये रॅल्या काढल्या. नाशिकमध्ये रॅली काढली उद्धवजीच्या खासदारांनी आणि पाकिस्तानचा झेंडा होता. तेव्हा ईव्हीएम खराब नव्हती का? तेव्हा ईव्हीएम खराब नव्हती का? खरं तर हे खोटारडेपणा आहे. म्हणजे तुमचा खासदार जिंकला, पाकिस्तानचे झेंडे घेऊन तुम्ही नाचले परभणीमध्ये, तेव्हा ईव्हीएम खराब दिसली नाही. त्यामुळे खोटारडेपणा आहे. जनता पुन्हा येणाऱ्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये यांना लथाडल्याशिवाय राहणार नाही. हे आता हरण्यातून शिंकलं पाहिजे. आम्ही शिकलो. आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत आमचा पराभव झाला, आम्ही शिकलो, आम्ही पुढे गेलो. बावनकुळे साहेब, नितेश राणे जे म्हणतात की लाडकी बहीण योजनेसाठी मुस्लिम महिला कुटुंबियांना 2 पेक्षा जास्त आपत तसंच त्यांना योजनेचा लाभ देतो, पक्ष याशी संबंध आहे? नाही, नितेश राणेची मागणी जी आहे की
2 अपत्य यांनाच आम्ही त्या ठिकाणी योजनेचा लाभ देऊ, याबद्दल सरकार काय निर्णय घेईल त्यांची मागणी आहे. तर मागणी कुणाकुणाचा अधिकार आहे प्रत्येकाचा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मागणी मांडण्याचा अधिकार आहे. सरकार निर्णय घेईल काय घ्यायचा, पण सरकार योग्य निर्णय घेईल. सर, विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे त्यांचा आता विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही आणि त्यांनी अर्ज देखील आता केला नाही, कारण 16 तारीखपासून अधिवेशन सुरू होत आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही विरोधकांचा सन्मान करू, मात्र विरोधकांनी अजून काही हालचाल करताना दिसत. विरोधी पक्ष नेत्याबद्दलचे की काही विधानमंडळाचे नियम कायदे आहेत, त्या नियम कायद्यामध्ये जे जे वाक्य टाकले असतील किंवा नियम असतील त्याचा अभ्यास अध्यक्ष करतील. हा विधानसभा अध्यक्षाचा मला वाटतं अधिकार आहे, त्यामुळं त्यानुसार निर्णय होईल. या मुद्द्याचं कारण आमचा आवाज दाबला जातो असं म्हणत होते, दुसरीकडे अर्जच केलेला नाहीये. पहिलं आत्मपरीक्षण करा. तुम्ही विरोधी पक्ष नेता बनण्या एवढं सुद्धा बहुमत तुम्हाला आलं नाहीये. मागणी काय करता? मागणी करायची वेळ का पडली तुम्हाला? विरोधी पक्ष नेता बनण्याकरता मागणी करण्याची गरज का पडली? तुम्ही आपलं जनमत गमावलेलं आहे. विरोधी पक्षनेता सुद्धा बनू शकत नाही, इतकी परिस्थिती तुमची खराब झाली आहे. त्यामुळे जे काही करायचं ते करतील, पण मला असं वाटतं की योग्य निर्णय अध्यक्ष करतील. पण मागणी करण्यापेक्षा जनाधार पहिले गमावला ते बघा ना. बावनकुळे साहेब, खाते वाटपाच्या संदर्भामध्ये असं एक म्हणलं जातं की भाजपाला नगरविकास आणि उद्योगसाठी महत्वाची खाती हवी आहेत. खरंच असं स्वरूपाचं हवं आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये ज्या बहुमताने सरकार दिलेलं आहे, मुख्यमंत्री आता तुमच्याकडे आलेले आहे, तर सरकार सुमूर्तपणे चालवायच्या आहेत. असं आहे की आमच्या देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री बसून निर्णय करतील. यामध्ये पक्षाचा काही फार हे याच्यामध्ये चर्चा नाही. सर, राज्यामध्ये अनेक घटना ज्या आहेत घडत आहेत, परंतु गेली 20 दिवस झाले राज्याला गृहमंत्रीपद नाही, असे टीका ते विरोधक करतायत. संजय राऊत सुद्धा म्हटले मान्य मुख्यमंत्रीकडे आहे ना सर्व पद आता, म्हणजे मान्य मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत सध्या. त्यामुळं जोपर्यंत ते मुख्यमंत्र्याकडे आणि मुख्यमंत्री एक पद्धतीने करतायत. मुंबई महायुती सरकारने वीज बिल कमी करण्याची घोषणा केली होती. मात्र सर एक प्रश्न, महायुती सरकारने 30% वीज दर कमी करण्याची घोषणा केली होती. जयंत पाटील आता अध्यक्ष ट्विट करतात की राजस्थान आणि दुसऱ्या राज्यांमध्ये वीज दर कमी आहेत, आपल्याकडे वीज दरच वाढवण्यात आले. जयंत पाटील साहेबांना सल्ला थोडा धीर धरा, होईल सर्व. आमचा मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण करू. सर, सवेरे से एक खबर सामने आ रही है कि लोकसभा के जो सांसद है वो भारतीय जनता पार्टी के साथ जुड़े रहे हैं, भारतीय जनता पार्टी में पक्ष प्रवेश करने वाले, क्या खबर है? देखिए, कांग्रेस और महाविकास आघाड़ी में जो जनप्रतिनिधि चुन के आए, MLA MP, उनमें अस्वस्थता है कि जब वो चुन के आते उसके बाद उनकी पार्टी पूछती नहीं है. ना केंद्र के उनके नेतृत्व पूछता है, ना राज्य का नेतृत्व पूछता है. उनके जो मतदार संघ में जो उनका MLA एरिया, MP एरिया में जो विकास के काम है उसके बारे में कोई उनसे चर्चा होती नहीं है. जब चुन के आते प्रतिनिधि, उनको जवाबदारी होती है पार्टी की उनको संभालना. अब ऐसे में वो बहुत मेंबर ऑफ पार्लियामेंट, MLA, उनमें एक पार्टी नेतृत्व के बारे में एक गुस्सा है और वो निश्चित हमसे मिलते हैं, बात करते हैं, बताते हैं कि हम किस बात से नाराज है. कोई उनसे चर्चा ही करता नहीं है, क्योंकि महाविकास आघाड़ी का जो यहाँ तक उनका जो प्रवास हुआ है, वो उनका जो भी महाविकास आघाड़ी का पतन हुआ है उसमें संवाद नहीं है. और संवाद नहीं होने की वजह से उनके बीच में एक टकराव है, आपस में भी टकराव है महाविकास आघाड़ी के पार्टियों में, और कांग्रेस पार्टी के इंटरनल भी बहुत टकराव है. उसमें वो अस्वस्थ है. तो मुझे मिलते हैं, सबको मिलते हैं हमारे पार्टी में, और बोलते हैं कि भाई हमारे पार्टी में कुछ अच्छा नहीं चल रहा है. तो मुझे लगता है कि आगे देखेंगे क्या होता है. कि अभी तक कौन कांग्रेस के, यूपीटी के, राष्ट्रवादी, शरद पवार के? देखिए, सभी तरफ ऐसी परिस्थिति है. जब नेता लोग संभाल नहीं पाते अपने जनप्रतिनिधियों को, तो हर पार्टी में यही हालत होती है. उनके पास परिस्थिति ऐसी है. हमारे पार्टी में हम लोग चर्चा होती है, संवाद होता है, बैठकें होती है, पूछा जाता है, सब जनप्रतिनिधि के साथ हम काम करते हैं. हमारे पार्टी में कभी हमारे जनप्रतिनिधि अस्वस्थ नहीं होते, कारण हमारे यहाँ सभी एक साथ मिलकर काम करते हैं. आज आप दिल्ली जा रहे हैं, जो महाराष्ट्र के वरिष्ठ नेता है, मुख्यमंत्री, दो मुख्यमंत्री आप भी, क्या आज मंत्रिमंडल विस्तार पे मुहूर्त लगेगी? नहीं, देखिए, माननीय मुख्यमंत्री जी, हमारे दोनों उप मुख्यमंत्री जी हमारे वरिष्ठ नेताओं के साथ चर्चा करेंगे और निश्चित रूप से जल्दी अच्छा हाल निकलेगा, जल्दी होगा. सर, जो बयान है लाडली बहन को लेकर, क्या पार्टी सहमत है इससे? किसका? नहीं, नीतीश राणे जी ने इतना ही कहा कि जब हम
जो लोकल बॉडी चुनाव है, कारपोरेशन, नगरपालिका और ऐसे बहुत जगह ऐसा होता है कि एक हम दो अपत्य की एक कंडीशन रहती है, चुनाव के लिए भी रहती है। तो उनका कहना सिंपल है कि भाई जब योजना करते हैं, योजना का लाभ देते हैं, तो आप इसमें भी जनसंख्या कंट्रोल वाली जो बात है, इसमें भी आप सुधार क्यों नहीं करते हो? कई लोगों ने बोला मतदान प्रक्रिया में भी सुधार करो। उनका भी एक कहते हैं कि भाई जो मतदान करेगा उनके लिए भी योजना चालू रखो। ऐसे बहुत सुझाव आते हैं। तो नीतीश राणे का सुझाव है कि दो अपत्य को रहेंगे उनको ही योजना दीजिए, सभी सरकार की योजना है। तो डिमांड करना हर व्यक्ति का काम है, जनता में सबका